तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे। दरम्यान यात हॉटेल मालकाच्या सावधगिरीमुळे बुलढाण्यातील 5 पर्यटकांचा जीव वाचला आहे। 22 एप्रिल रोजी काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला। या दहशतवादी हल्ल्यात 28 जणांचा मृत्यू झाला आहे, तर प्रसंगावधानामुळे काही लोकांचा जीव वाचला आहे। यात सध्या बुलढाणा जिल्ह्यातील 5 जण पहलगाममध्ये अडकले आहेत। दरम्यान पहलगाममध्ये फायरिंग झाली तेव्हा 5 जण तेथील हॉटेलमध्येच होते। बुलढाण्यातील हे 5ही जण हॉटेल बाहेर पडणार होते तेव्हाच हॉटेल मालकाने त्यांना थांबवले। त्यांना सांगितले की फायरिंग सुरू झाली आहे, बाहेर फिरायला पडू नका। बुलढाण्यातील 5 जण 18 तारखेला फिरायला जम्मू काश्मीरमध्ये गेले होते। यामध्ये 3 पुरुष व 2 महिला आहेत। सकाळचे जिल्हा प्रतिनिधी अरुण जैन यांचे भाऊ व त्यांची पत्नी व 3 मुले असा समावेश आहे। जेव्हा फायरिंग होत होती तेव्हा बुलढाण्यातील कुटुंब तिथेच हॉटेलमध्ये होते। फायरिंगच्या आवाजाने परिवार खूप घाबरला होता। सध्या हे कुटुंब जैन परिवार हॉटेलमध्येच आश्रयाला आहे। एकूण 5 लोक आहेत, यामध्ये 2 महिला 3 पुरुषांचा समावेश आहे। काश्मीरमध्ये अडकलेल्या या 5 जणांची नावे निलेश जैन, पारस अरुण जैन, ऋषभ अरुण जैन, सौ श्वेता निलेश जैन, अनुष्का निलेश जैन अशी आहेत। ते 18 तारखेला हे कुटुंब मुंबईहून काश्मीरला निघाले होते। जम्मू काश्मीरमधील सर्व ठिकाणी फिरून झाल्यानंतर 21 तारखेला रात्री पहलगाममध्ये हॉटेलला आले। 22 ला सकाळी पहलगाममध्ये फिरायला निघणार तेवढ्यात हॉटेलच्या लोकांनी गोळीबार झाल्याचे व बाहेर न पडण्यास सांगितले। आता हे कुटुंब सुखरूप असल्याची माहिती मिळत आहे। MCN न्यूज मराठी करिता रवींद्र शिरस्कार, बुलढाणा। आम्ही दिनांक 18 एप्रिलला काश्मीर साठी इथे श्रीनगरला पोहोचलो होतो। 18 ला 3 दिवसाचा आमचा सोनमार्ग, गुलमार्ग व श्रीनगरचा टूर संपवून परवा रात्री आम्ही पहलगामला आलो। काल दुपारी जेव्हा आम्ही इथून फिरण्यासाठी बाहेर निघण्याची तयारीत होतो तेव्हाच आम्हाला हॉटेलच्या मालक व इथच्या कर्मचाऱ्यांनी कल्पना दिली की बाहेर फायरिंग सुरू आहे, त्याच्यामुळे इथून बाहेर पडू नका। त्यानंतर आम्ही टीव्हीवर व इतर ठिकाणी बातम्या बघितल्या, प्रकरणाची गंभीरता कळाली। त्याच्यामुळे आता इथे फिरण्याचा किंवा थांबण्याचा आमचा उत्साह मावळलेला आहे। आम्हाला त्वरित इथं बाहेर निघायचं आहे। तरी शासनाला विनंती आहे की आमची इथून बाहेर निघण्याची व्यवस्था करावी, ही विनंती। आम्ही स्थानिक वाहनाने श्रीनगरला पोहोचत आहोत। धन्यवाद। आम्ही दिनांक 18 एप्रिलला काश्मीर साठी इथे श्रीनगरला पोहोचलो होतो। 18 ला 3 दिवसाचा आमचा सोनमार्ग, गुलमार्ग व श्रीनगरचा टूर संपवून परवा रात्री आम्ही पहलगामला आलो। काल दुपारी जेव्हा आम्ही इथून फिरण्यासाठी बाहेर निघण्याची तयारीत होतो तेव्हाच आम्हाला हॉटेलच्या मालक व इथच्या कर्मचाऱ्यांनी कल्पना दिली की बाहेर फायरिंग सुरू आहे, त्याच्यामुळे इथून बाहेर पडू नका। त्यानंतर आम्ही टीव्हीवर व इतर ठिकाणी बातम्या बघितल्या, प्रकरणाची गंभीरता कळाली। त्याच्यामुळे आता इथे फिरण्याचा किंवा थांबण्याचा आमचा उत्साह मावळलेला आहे। आम्हाला त्वरित इथं बाहेर निघायचं आहे। तरी शासनाला विनंती आहे की आमची इथून बाहेर निघण्याची व्यवस्था करावी, ही विनंती। आम्ही स्थानिक वाहनाने श्रीनगरला पोहोचत आहोत। धन्यवाद।